नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:30 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आज व्लॉग सुरू करतोय सकाळी। शिवम इथं अंगारा खेळतोय। काय करतोय शिवम? हां, काय करतोय? एवढी राग कावर काढली तू? काय करतोय नेमकी? एवढे काडे कशाला घेतले? आणि तू काय करते तिकडं? डाळिंब खाते? तर आज जायचंय पुन्हा 12 वाजता। तर आज युनिव्हर्सिटी वाढवलेलं आहे कंपनीने, पण खूप कंटाळा आलाय, डोकं दुखतंय आणि जेवण पण करायचं बाकी आहे अजून। तर निघू थोड्या वेळात, लेटच निघू आज 12 वाजता। ते चालू आहे पेपा पीक नवीन। तर इथं डाळिंब सोडून द्यायचं काम चालू आहे। घे तुझं। आणि इकडे स्वयंपाक झालाय। आज बनली कोबीची भाजी, बघू शकता कोबी केली आज। आणि याच्यामध्ये वरण आहे। तर बायको म्हणते झोमॅटोचं काम करून माई चव घातली पार। तिकडे बसली माझी बायको आहे ना। अन्वी, ही मम्मी काय म्हणते? झोमॅटोचं काम करून चव घातली पार मावाली। हे काय केलं? तर बाथरूम मध्ये हात धुवून घे। यानर मला आहे का? नो। ज्या कामामुळे आपलं पोट भरतं त्या कामाची आपल्याला काही लाज नाही। तर चालू आहे आपलं झोमॅटोचं काम आरामशीर। तर काल झाले होते माझे 700 रुपयेचा रोज सुटला, काल 165 सुट्टी आला। तर झाले 8-900 रुपये झाले होते काल टोटल, आणि 200चं पेट्रोल। तर शिवम सकाळी उठल्या जेवायला मागत होता, त्याला टॉनिक दिलंय। तर टॉनिक आणलेले, तो टॉनिक घेतोय दररोज। तर हे भूकवाढीचं आहे, हे सायप्रोट्राईन। आणि एक नवीन औषध आहे कॅल्शियम, हे कॅल्शियमचं आहे। खा लिया क्या? मीठा है क्या? ये मीठा है क्या अनार? देखता है खा के, खाओ। रात को क्या हो रहा था? तेरा पेट में दर्द हो रहा था क्या? क्यों रो रहा था रात को? तो शिवम रात्रीला रडत होता। काय काय होतं काय माहिती त्याला। किती राहिले आता डाळिंब? 2। आणि ते मोठा तो काल दिला तर तो सोलून मोठा एक होता नाही फ्रीज मध्ये? तोच तो मोठा दिला होता काल सोलून। हा का? आज हे छोटा दिलाय, छोटे 2 राहिले। तर पायनॅपल काय पिका ना अजून? पायनॅपल पिकला की नाही? थोडासा पिकलाय। वाव, याच्यात काय अजून? काय नाही का मासे तेल आहे ते चपातीला। रिकामा आहे, फक्त पायनॅपल राहिला आता। पायनॅपल उद्या कापावं लागणार आहे। शिवम इकडे खातोय डाळिंब, आणि मी इकडे बसली जस्ट पेपा पीक। दुपारचे खूप ऊन लागतंय, खूप चटके बसतंय, खूप तापतंय। आता भरपूर तापमान वाढणार आहे, तर खूपच प्रॉब्लेम होतो उन्हात काम करण्याचा, त्रास पण होतोय जास्त। तर इकडं आवरलंय सगळं, चपाती बाकी आहे अजून। आता जेवण करायचं होतं, पण आता चपात्या बाकी आहे अजून। तर रात्री काय केलं होतं? ते वड्या कुठे? कुठे? रात्री भूकच नव्हती मला जास्त। इथं कोथिंबीरच्या वड्या कशाचे? बाजरीचे पीठ आणि तांदूळ टाकले। जाऊ दे आता, खातो तशीच।
खारट झालं खारट तिखट आणि खारट बाजरी मकर खाराटे बाबू. तर लस्सी बनवायला दही आणायचं आहे. नेमकं आता मी ना बॉटल धुवून घेऊन मस्त बर्फ बनवायला टाकून देतो फ्रीजरमध्ये. म्हणजे उद्या परवा बर्फ तयार होईल. नंतर मग लगेच लस्सी बनवून टाकू एकदम फ्रेशमध्ये टाकाटक. जास्त दही लागत ना. हा तर 1 लिटर दही आणू, अर्धा लिटरची बनवू. हा लस्सी खायची का प्यायची का लस्सी? त्याला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण आणू लागेल आपलं टाकायला मस्त. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. हां हां बरं बरं हां. काय पीठ टाकलं का त्याच्यात? तेलाची बचत चालू आहे. हां पूरा खा लिया क्या रे? मुझे दे ना थोड़ा. थैंक यू. मित्रांनो चला झोमॅटोचं काम करून चव गेलेली इथं. स्वतःच तर म्हणे तिकडे बसून तिकडे मला का सांगू काय तिकडे जा. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.